ज्या पद्धतीने शिकवलं ना त्या पद्धतीने तुम्ही फक्त गाडी चालवा, गाडीचा ऍक्सिडेंट वगैरे होणार. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही मी जे सांगतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असता. आणि मग मध्ये मध्ये कोण असतोय ना त्याला गाडी चालवायला देऊ नका अजिबात. त्याला गाडी येणार नाही. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आता गाडी स्लो केलेली आहे, खड्डे आहेत, तर तुम्ही फर्स्ट वरती आणा गाडी. आणि फर्स्ट वरून आहे ना खड्डे गेल्यानंतर सेकंड वरती न्या. सेकंड वरची गाडी असली ना गाडी थोडीशी स्मूथ चालते आणि व्यवस्थित चालते. आजच्याच दिवस तुमचा क्लास, आज तुम्ही 24 तासामध्ये शिकून घरी जा. आणि घरी जाऊन तुमच्या गाडीवर तुम्ही ऍक्सिडेंट करू शकता, आमच्या गाडीवर करू नका. आमचं बाकी काही म्हणणं नाही. तुम्हाला गाडी सरळ रस्ता दिसत नसेल तर गाडी फक्त सरळ चालवा, रस्ता वाकडा दिसला तरी चालेल. आता मी तुम्हाला सांगतो ते लक्ष द्या. तुमची ज्या हातात स्टेअरिंग आहे ना ती गोल गोल फिरू नका जास्त, तिच्यानी गाडी इकडे तिकडे जाते. आणि गाडी थांबवताना तुम्ही ब्रेकच मारा, क्लच दाबला ना तर गाडी अजून पुढे जाईल आणि गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. आता तुम्हाला माऊलीचा किल्ला दिसतोय का, तो आपल्याला चढायचा नाहीये, आपल्याला किल्ल्याच्या खालीच थांबायचंय. आता तुम्हाला समोरून गाडी दिसते ना तिला उडवायचं पण नाहीये, साईडने गेलं. ती 2 माणसं आहेत, त्यांना उडवलं तर केस होऊ शकतो. ही नारळाची झाडं आहेत, त्यांच्यापासून थोडं लांब राहा. एखादा नारळ पडला तर आपल्याला गाडीचं नुकसान होऊ शकतं. आता आमचं म्हणणं एवढंच आहे, सरळ चला, इकडे तिकडे पाहू नका, रस्ता सरळच आहे, सरळच जाऊ द्या. सरळचा सरळच घ्या. तो सरळ कोणता तुम्हाला दिसेल तो सरळ घ्या, गाडी स्लो घ्या. गाडी तुमची नाहीये, गाडी आमची आहे. करू नका. आम्ही फक्त तुम्हाला गाडी चालवायला शिकवतो, आमची गाडी खराब करायला नाही. आणि आता चांगला रस्ता लागलाय तर तुम्हाला थर्ड गिअरचं मी शिकवतो. हा असा फर्स्ट गिअरवरती आहे ना तो सेकंड टाका. आता थोडीशी गाडी फास्ट घ्या आणि फास्ट गेल्यानंतर ना लगेच थर्ड टाकून द्या. कुठे गाडी नाहीये, टाका पटकन थर्ड. चला चला, गाडीची गिअर गुंतवू नका, गाडी खराब होऊ शकते. आता तुम्ही गिअर कमी करू नका, रस्ता टॉप आहे एकदम.